श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला धनलाभ होत नसेल तर हे उपाय नक्की करा. वास्तू हे स्वतः एक संपूर्ण ज्ञान आहे. असे मानले जाते की जे वास्तूवर विश्वास ठेवतात त्यांना त्याचे महत्त्व चांगले ठाऊक असते. आपले जीवन लहान आणि मोठ्या घटनांनी परिपूर्ण आहे. आपली सामाजिक स्थिती, आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे वास्तूशी जोडलेले असते. वास्तूचे काही असे उपाय देखील आहेत ज्याचा अवलंब करून आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवू शकता. या उपायांबद्दल जाणून घेऊया. 1. जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील आणि बृहस्पतीचा शुभ प्रभाव आणायचा असेल तर घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घाला. यामुळे घरात बृहस्पतीचा उच्च प्रभाव राहील. 2. घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणास असे वाटत असेल की घरात प्रगतीचे वातावरण कमी आहे तर घरातील प्लास्टिक म्हणजेच बनावट झाडे काढा. यामुळे अडचणी उद्भवतात. 3. गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते. गुलाबी फुले ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे. 4. जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला असे वाटत असेल की आपल्या धनलाभाचे मार्ग बंद होत आहे तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने धनासंबंधित म्हणजेच एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्रे ठेवा. यामध्ये लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल. 5. आपण झोपता त्या खोलीत म्हणजेच बेडरूममध्ये पाणी ठेवू नये. फिश एक्वेरियम किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तीच्या आयुष्यात कर्ज वाढत असतात आणि तो नेहमी कर्जात अडकत राहतो. 6. आपल्या घराच्या तिजोरीत कधीही परफ्यूम ठेवू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 7. जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्याला आयुष्यात खूप संघर्ष जाणवतील. अशा परिस्थितीत कधीकधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीलाही बळी पडते. मंदिर नेहमी ईशान्येकडील दिशेला स्थापित करावे. 8. शुक्रवारी लाल किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 9. असे म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात. रात्री संपूर्ण घर अंधकारमय करणे शुभ नाही. असे मानले जाते की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. 10. असे म्हटले जाते की श्रीमंती आणि संपत्तीच्या निमित्ताने शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करणे देखील सुखी जीवन आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीची उपासना केल्यास प्रेमसंबंधातही सुधारणा होते. 11. गायीला दररोज भाकरी खायला देणे शुभ मानले जाते. तथापि शुक्रवारी गायीला ताजी भाकरी खायला दिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. 12. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. असे म्हणतात की तुळशीच्याही रोपासमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. 13. असे म्हटले जाते की शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवावी. असे मानले जाते की माता लक्ष्मी अशा घरात नेहमीच राहते. 14. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. शक्य झाल्यास माता लक्ष्मीला लाल बिंदी, सिंदूर, लाल चुनरी आणि लाल बांगड्या अर्पण करा. असे म्हणतात की असे केल्याने लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. 15. असे म्हटले जाते की शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या हातात 5 लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली पाहिजे. यानंतर लक्ष्मीला नमन करून प्रार्थना करा की त्याने तुमच्या घरी सदैव तिचा वास राहील. यानंतर ही फुले तिजोरी किंवा कपाटात ठेवा. 16.
शुक्रवारी श्री लक्ष्मीनारायण पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे. असे म्हटले जाते की पाठ वाचल्यानंतर लक्ष्मीला खीर अर्पण करावी. 17. शुक्रवारी लाल रंगाचे कापड घ्या आणि या कपड्यात 1.5 किलो तांदूळ ठेवा. तांदळाचे एक दाणेही तुटू नये हे लक्षात ठेवा. आपल्या हातात तांदूळ घ्या आणि ओम श्री श्रीये नमः च्या 5 म्हणींचा जप करा. मग हा बंडल तिजोरीत ठेवा. असे म्हणतात की असे केल्याने संपत्तीची बेरीज होते. 18. घराच्या समोरच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाने शुभ लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिकटवा. यामुळे चांगला नफा होतो. हे सौभाग्याचे प्रतीक आहे. असे लिहिल्याने घरातील सुख समृद्धीत वृद्धी होते. 19. घोड्याची नाल घरासाठी खूप शुभ मानली जाते. घोड्याची नाल नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते. यामुळे सुख संपत्तीत वृद्धी होते व नशीब चमकते. 20. आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत वाईट ऊर्जा जाणवत असेल तर तिथे मोरपीस लावावे व यासोबतच त्या ठिकाणी नेहमी कापूर जाळावा, धूप दाखवावा, ज्यामुळे ती जागा शुद्ध होऊन प्रसन्नता वाढेल. 21. सर्वप्रथम हातात काळ्या रंगाचा दोरा बांधला असल्यास तो काढून टाकावा. त्याऐवजी उजव्या हातामध्ये शुभ समयी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना किंवा पक्ष्यांना ज्वारी टाकावी. गायीचा नैवेद्य काढून ठेवावा. अधूनमधून अन्नदान करावे. असे केल्याने नोकरीमध्ये बढती मिळून प्रगती होईल. 22. आपल्या घराच्या ईशान्य दिशेला 7च्या संख्येने पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे एक क्रिस्टल ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि धनलाभ होईल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.